फायनली बादशाह में बच्ची बायको सोडणे जा रे गाव. माका सोडू गेली आहेत सोडू खडे दिवा स्टेशन. भावाला एका कॉलवर भावाने हो बोललाय मला. बायकेले कुछ भी एक पेट्रोल दाखव. एवढं पेट्रोलवर घेऊन येताना आम्ही धक्का मारत आलो तरी बायको गावी सोडून येणार. सोडणे का रस्त्यात जाता तर थांबवा जरा. कळशीत कळशी गण्या गाडी आली आपली बाबा आपली. जरा बोलू का हा पण टाक जरा. तो पण टाकायला झाला बाबा. नको उघडला तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं लाडकोडी चो म्हणजे मालवणी ब्लॉगर. तर आजच्या ब्लॉगात आपण चलो दीदीच्या लग्नात. तर घरचा लगीना आणि दिवसभर उभं राहा लास्टचे फक्त 2 स्टेशन रावली तेव्हा माका भेटला बसाक. म्हणजे किती भाग्यवान आणि पुण्यवान असे ह्या माका समजलं मी. आणि नंतर मग हळूहळू डुगू करत आपली ट्रेन कोकण कन्या ती एवढी फास्ट तरी डुगू चालली आणि शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो म्हणजे सिंधुदुर्ग. मग तिकडून आम्ही रिक्षा केली. रिक्षाला लागले 300 रुपये स्टेशनपासून ते घरापर्यंत. आणि मुंबईपासून ते सिंधुदुर्ग स्टेशनपर्यंत आम्हाला लागले 215 रुपये. 215 ही जनरलची तिकीट आहे. तरी पण बोला स्लीपरची तिकीट होती आमची ते 2, त्यातली एक कॅन्सल झाली. मग एका तिकीटवर आम्ही 2 जण आलो. कसं बसं TCला मॅड बनवून पागल बनवून मी प्रवास केला आहे. पण आता काय करूचा लागला. ऐन टायमाला तुम्ही कॅन्सल करणार तर काहीतरी डोकं लावावं लागणार. तेव्हा त्यांनी मला विचारलं TCने तुझी सीट कुठे आहे. तर मला काकानी स्वतःची तिकीट पाठवलेली. काका झोपलेला आपल्या सीटवर. तर मी दाखवलं मी डोअरवर होतो. मी बोललो ही बघा माझी सीट. तर तो ओके तुझं नाव काय. म्हटलं योगेश जाधव. काकांचं नाव घेतलं आणि बसलो हवे तिकडं. तर तो निघाला. पण माझे जे पार्टी होते त्यांना फाईन बसली 400ची. म्हणून थोडा डोका लावला आहे आणि 400 रुपये खिशात टाकला आहे माझ्याच. तर नंतर मग हे बघू शकता की ती व्ह्यू सुंदर रस्तो नागमोडी रस्ते बघू शकताय. आणि लाल माती बस व्ह्यू बघा. व्ह्यू एन्जॉय करा फक्त व्ह्यू. आणि मग थोड्या वेळाने मी पोचले माझ्या घरात. आणि जाताना लागला आमचं देवीचं मंदिर बघू शकता. आपण येतलो परत देवीच्या मंदिरासाठी. नंतर पोचलोय घरात. सकाळी एक वांडर भेटलेला आहे. तो पण आपल्याला लावलेला आहे आगारा कोणी दिलाय देवाने. तुम्हाला काहीच करू शकत नाही कारण माझ्याकडे अंगारा आहे. दुसरं भूत पण उठलेलं आहे सकाळी बघू शकतात. बस एवढंच हसायला येतं. याच्यापुढे काय थम्सअप RCBचा फॅन आणि थम्सअप हे चुकीचं आहे. काय थम्सअप. आणि पोचल्यावर बाटी बघू शकताय. 3 गावांना उठवणारा DJ आहे आपल्या बाटी. आणि कालच साखरपुडा झालेला आहे. मी लेट आहे. मी डायरेक्ट हळदीला आलोय कारण हळदीलाच तर मजा आहे. हे जरा गावच्या पद्धतीने झालेला साखरपुडा आकाशात देईल. रात्रभर जागेरावा निलेली थोडी झोप आणि रवलेली ती कामा. तर हळदीची पण तयारी करूची होती. मग काय फटफट तयारी केली. कशासाठी रात्रभर जागा होता. कशासाठी रात्रभर जागा होता. लक्ष ठेवायला. चोर तर समोर आहे माझ्या. आणि मग दुसरी चोर. तू चोरी नाही सॉरी. मग काय फ्रेश बिश होऊन नाश्ता करून निघालो देवळाकडे. 2 वांडर घेऊन चाललेला आहे मी. आणि आमच्यासोबत आज आहे खेदूळ गावातला रोनाल्डो. आता थाला फॉर रिझन. आमचा रोनाल्डो ह्याचा फॅन आहे. थालाचा फॅन. थालाचा नाही हार्दिक पांड्याचा आहे. MIचं कोण नाही. RCB एक चेन्नई आणि मी MI. ए भाई मी चेन्नई बिन नाही. चेन्नईच आहे. थाला फॉर रिझन. भाई तो रोनाल्डो आहे. काय बोलणार आता. एकच नंबर आहे ना. चड्डी तर बघा त्याची. काय दाखवतोय चड्डी. यांची लायकी घातली आहे. भाई ती तुटणार नाही. यांची लायकी घातली मी. इज्जत का हॅशटॅग 0 कंपनी. वर आले. हा नाही 1760 लपडी. काजू पण लागलेत 1-2 जास्त नाही 1-2.
आंबे ते सगळे हिरवेच आहेत. येल्लो करायसाठी आता कोणाला तरी बोलवावं लागेल. अपघात झालेला आहे आणि तो पण काजूचा अपघात. त्यात बोंडू मेलेला आहे आणि हा रेस्क्यू करतोय. ऑपरेशन रेस्क्यू. आता सोम आमचा खाऊन दाखवणार आहे रस्त्यावरचा मोदक. काजू चोर. इथूनच पैशाची सुरुवात चालू आहे. मग भाई महाग आहेत ते महाग. इथूनच पैशाची सुरुवात, खरी पैशाची सुरुवात चालू आहे. डीक लावला मग. रोड बघा आमचा रोड. रस्ता मक्कन रस्ता. पुढे जाऊन होणार आहे तो मक्कनचा बटर तू रस्ता. लवकर आला असता आपण कसालाच गेलो असतो. गाडी होती कोणच नाही. त्याला पोरी पाहिजेत. त्याला पोरी पाहिजे. आता कसं बोललं मी लड्डू फुटा. मग काय देवाची पूजा केली. पाडलेली लावत नाही, समजत नाही काय नाही. काय तर नुसती आपली मनमानी. देव भक्ता देव भक्ता. पास नाही होणार तू, माझी गॅरंटी. गबरे बनवती. असं काय बोलत नाही देवासमोर ममता. असं बोललीस तर पेप्सी द्यायला लागणार 100 रुपये. हे बघ खिशातून दिलेली तिने. माझेच पैसे, मला 100 नाही ते 90 आहे. बोंगा येतो. तू कसं आमच्या घरात बोंगा आहे. वांगा आता एक बोंगा येऊन गेला आणि एक आमच्यासोबत आहे. ते काळ काय घातलंय. मग देवाचं दर्शन घेऊन बसलो थोड्या वेळासाठी शांत वातावरणात. थोडं मस्त वाटलं आणि आमची एडेचाली चालू. लग्नाची घाई झाली. माझं पण होणार पुढच्या महिन्यात 9 तारखेला. तेवढ बघ इथं दाढी नीट फुटत द्यायला येते नाही, एवढी एवढी येते. मी कापतो. स्टाईल आहे आपला. स्टाईल. बोकड दाढी. अमिरी देख अमिरी. 2 फोन आहे. केस गळतात बाबा. जाणारी जातात बाबा. तुझी कशी सोडून गेली परत. तू केवढा विचार केलेला तिच्याबद्दल. म्हणजे शेवटी सोडून गेलीच नाही. मग जाणारच जात बाबा. कसं किती वाचवायचं. का केलंस पण एवढी गोष्ट सांगायला. मी इमोशनल नाही. तुला हर्ट केलं बाबा. आता हा व्हिडिओ तुझ्या ती वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे. याची जबाबदारी ममताची. व्हिडिओ चालू याची ममताची जबाबदारी. नवीन वाडीवर पोहोचवायला पाहिजे. नवीन वारीपर्यंत पोहोचवला पाहिजे. तुला फास्ट होते. शेवटी बहीण आहे ना, आग लावूनच जाणार. का बसा. मुंबईत पण किरकिरीचं शांत वातावरणात आहे. या आस्वाद घ्या. मराठी शिकून आल्या वाटतं एक एक शब्द. मी मराठीच आहे. तुझ्या हरका नाही. बाप किती 57 म्हणजे 57 म्हणजे किती 7 आणि 1. आणि ही मला मराठी शिकवते. 57 किती होतात मग. मी इंग्लिश मध्ये नाही भाई. त्याचे पण वांदे झाले. मला नंबर नाही समजत. काल तो बोलला कुठली 65 ना. 56 56 वर लावून बघ मराठीमध्ये. हा बोलतो काय असतं ते किती असतात. मम्मी 56 वर जाऊन म्हणजे 56 वर जाऊन. 56 बोलला. 56 नाही समजत तिला. 71 नाही समजत. एक नाही भाई 57 नाही इंग्लिश समजत. मीडियम मधून होतो म्हणून माझं समजू शकतो. पेपरचं टेन्शन आलं की देव आठवतात. उदाहरणार्थ बघा येईल आता. इकडे 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 2 मिनिट. 2 मिनिट. दाखव. पेपर आले की देवा. पेपर आलं की देवाची आठवण येते. मला दररोज येते आठवण. कारण दररोज पेपर असतात. जा ऑल द बेस्ट. कोणता पेपर. अकाउंट. नीट अभ्यास केलाय ना. लग्नाला ऑल द वेला थँक्यू पण बोलत नाही. इवो पहिलाच कॉन्टॅक्ट म्हणता. दुसरा उज्ज्वला. आमच्या गावी थंडा बिंडा काहीच नाही भेटत. पेप्सी 3 वाली अशा 20 घेतलेल्या. त्याच्यातनं मला वाटतं आता 8 ते 9च राहिल्यात. आम्ही 2 खाणार होतो. बाकीचे फ्रीजमध्ये ठेवणार होतो. पण आता कारण
गाडीला जसं पेट्रोल लागतं तसं माणसांना पेप्सी लागते गावी. हा दुधाची भारी लागते. नारळी पेप्सी. ह्या बघा एवढंच राहिलेले आहेत. मे महिना पेप्सी आणि पेप्सी. आंबे लागले ना, नाही तर दाखवले असते. आंबे लागले आहेत, फक्त कैऱ्या आहेत त्या, पिकले नाहीत. हा कोकम पण नाही पिकले. कुणाला हवे असतील तर सांगा. आणणार तर नाही तरी सांगा काय काय कमेंट मध्ये. कुणाला हवे असतील तर सांगा कमेंट मध्ये, पण आणणार नाही. कमेंट मध्ये DM करा. तुमच्या नावाने एक हा पेप्सी स्वतःचा खातो. इन्स्टा तरी उघडून आमचे तरी मेसेज बघतो, कधी कमेंट वाचेल माझ्या ह्याच्यातले. ह्याच्यावर माझा निषेध आहे. मी पेप्सी पिऊन झाल्यानंतर ह्याचा कागद तोंडावर मारा. मी पण मारणार. तुझं तोंडच मारायचं लायकीच आहे. अरे अरे ये कौन सा भाषा है रे? हलकू रे, मालवणी हलकू रे. तो बघता बघ हलकू रे. दारूची बॉटल बनली. आमच्याकडे ममता बेवडी आहे, तिला दारूच्या बाटल्या दिसतात रे. सोम पेप्सी खाण्यात बिझी आहे रे. तो बघ हलकूचा भाऊ आहे रे तिकडे. मस्त रे, मस्त रे. हकडे रे. आता आमच्या समोर आमचं घर आलेलं आहे. नातेवाईकांचं घर येणार रे. ते भूतिया घर आहे रे. आमचं लवकरच समोर बघा. आमच्या आत्याचं पण घर येणार आहे. भूतिया घर. तर रात्रीचा खेळ चालला. हा घर घेतला पद्मांचं घर आहे ते. मी रात्री जाऊन दर्शन भेषा करून तर सगळ्यांची चाय नाश्ता सर्व झालेला. आणि मला 2 कामं दिलेली. एक तर ते आंब्याची टाळ आणायची, आणि त्याच्या आधी माझं फेवरेट काम दिलं म्हणजे फटाके फोडायला. तर फटाके फोडायला आपण खाली फोडत नाही, आपण डायरेक्ट हातात फोडतो. बघा, हातात फोडतो म्हणजे हातात घेऊन पेटवल्यानंतर फेकून देऊन फोडतो. आपला हातात घेऊन फोडू शकता, बघू शकताय. ते बोलतात नांगातले किडे मेले सगळे तरी चालतात, पण रुतबा गेला नाही पाहिजे, ती पद्धत आहे आपली. ते बोलतात ना, चांगल्या कामात अडथळा येतो. तसंच अडथळा आला की मी फटाके पेटवले आणि त्याच्यावर ठिणगी उडली, ती कराड म्हणजे सुक्या गवतावर. आणि पेट बघून काय झालं ते बघा तुम्ही. शेवटी धावपळ करून कशी बशी मी ती विजवली. आता वणवा पेटला असता सगळा आणि माझं झाला असतं 3-13. बघू शकताय बाजूचे व्ह्यू. आजूबाजूला कलमं होती, म्हणून लवकर विजवली मी त्या आणि निघालो परत घरच्या रस्त्याने दुसरं काम करायला. म्हणजे ते आणायला चाललं आंब्याचे टाळ. तर एवढी गरज नव्हती काही घेऊन यायची, सगळे हातातच होते खालीच. मग तोडून आणले आणि नंतर मग कामाला लागले सगळे. हे एक पद्धत आहे की चारी साईडनं अशा रश्श्यामध्ये आंब्याच्या टाळाची पानं लटकवून चारी साईडनं लटकवतात. आणि ते सर्व करून झाल्यानंतर म्हणजे जेवणाला लागतात तांदूळ. तर तांदूळ साफसफाई करायला 4-5 बायका येतात गावामधल्या, म्हणजे सगळ्याच बायका येतात गावातल्या, आणि तांदूळ साफ करायला लागतात. त्यासाठी पोरीला त्या तांदळामध्ये हळद कुंकू टाकून पूजा करावी लागते आणि नंतर ते जेवणाला येते. सांभाळ करून राखावे वस्तू आकार निर्वशी डोळ्याच्या डोळ्या आपल्या पाय ठेवलेले आहेत ते मान्य करून घेऊन या लग्नात आपल्या तुम्ही शुभकार्यात मान्यता देऊन रखवाली करून ते शंकाने मानून घ्यायची मानून तसंच. तर ही नवरी म्हणजे दीदी थकलेली होती, चेहरा तर बघू शकताय. त्या पाठी होती माझी मम्मी आणि हे दीदीचे पप्पा तिकडे उभे आहेत, ते माझे पप्पा. ही दुसरी दीदी म्हणजे नवरीची छोटी बहीण. अजून एक छोटी होती, ती पेपर दिलेला ती. तर बघू शकता आता पूजा विजा सगळं चालू आहे. हळद कुंकू आणि नंतर ह्याच्यानंतर तांदूळ साफसफाई करणार आणि त्याच्यानंतर लागणार जेवणाला. तर एवढं सर्व बघू शकतात. त्यात साफसफाई करताना ह्याच लेडीज लोक काही गाणं म्हणतात, ते पण तुम्हाला मी ऐकू. सगळे ते तांदूळ हात गाड निवडलोय
गेलो तो मी बापा पासी, गेलो तो मी बापा पासी, बापा यजमान्या होसी, बापा यजमान्या होसी, एवढा कार्य सिद्धिकनेसी, एवढा कार्य सिद्धिकनेसी. श्रीकृष्णा नवरदेवा, श्रीकृष्णा नवरदेवा, एवढा उशीर का केला, एवढा उशीर का केला. गेलो तो मी आई पासी, गेलो तो मी आई पासी, आई यजमानी होसी, आई यजमानी होसी, एवढं कार्य सिद्धिकनेसी, एवढं कार्य सिद्धिकनेसी. श्रीकृष्णा नवरदेवा, श्रीकृष्णा नवरदेवा, एवढा उशीर का केला, एवढा उशीर का केला. किला तांदूळ एवढं बोलवा, साडी ते तांदूळ वल्लीने वल्लवा, साडी ते तांदूळ वल्लीने वल्लवा. होकलेच्या मावशाना तांदूळ निवडू बोलवा, होकलेच्या माव. नंतर बाहेरून आमचं घर बघा किती भारी दिसतंय. त्याच्यानंतर दाखवतो आतमध्ये एंट्री केल्यावर हे सगळे दादा बहीण भाऊ, सगळे बहीण भाऊ काका काका सगळे लागतात. आता बघू शकता DJ ऑपरेटर इकडे तांदूळ साफ करतायत. तिथं समोर होता, आता हळदीचा कार्यक्रम असणार आहे, काल साखरपुडा होता. तर एवढं सर्व झालं, परत गाणं तांदूळ साफ करताना तेच तेच तेच. 1 2 3 मांडवामध्ये अश्विनी उभी आहे, थाटामध्ये आईला सोडून जाते, ही पोर सासूच्या चरणी जाते, आईला सोडून जाते, ही पोर सासूच्या चरणी जाते. 1 2 3 मांडवामध्ये अश्विनी उभी आहे ग, थाटामध्ये आई भावाला वंदन करते, ही पोर धीराच्या चरणी जाते, भावाला वंदन करते, ही पोर धीराच्या चरणी जाते. माझं आउटफिट चेक करा. खाली घातली मी ट्रॅक आणि वरती घातलाय मी कुर्ता. खाली असणार फ्लिप कारण सर्वांनी आतलं मन नाही बघायचं ते वरूनच. आता मी निवडणुकीत उभा राहणार आहे, हळद माझं चिन्ह आहे. आणि इथं फुकटचं मी फेसवॉश वापरलाय. आता फुकटचं सगळं सामान वापरायचं, ते बघायचंय का तुम्हाला? कुठं लावतात ते? ओके, हे मॉइश्चराईज आहे. आम्हाला आत्ताच माहिती पडलं की तोंडाला लावतात ते. एकच थेंब बोला, कारण एक थेंब 10 रुपयाचा आहे. एक पण जिंदगी के. इथं काय आहे? इथं पण माझा हातच आहे की का? इथं का? अरे कुठे पण घेऊ शकतो, ती मेंटल आहे. तोंडाला डायरेक्ट लावतो, थेंब थेंब लावायचं. ओके, आपण इकडेच घ्यायचा. पोरी इकडे घेतात, पोरं इकडे घेतात. एवढं बस झालं का? हो ओ टॅप टॅप दे. पण हे चिमणीच्या हाकल्यासारखं दिसतंय. इथं हा पण फुकटचा वापरतोय. याची बसण्याची पद्धत थोडा कॅज्युअल आहे. मम्मी आमची तयारी झाली आहे, असं वाटतं मम्मीची हळद आहे. आता तोंडात मारलेला कार्यक्रम सुरू होणार आहे. आता ह्याच्यावर रेडी टू गेट वे ना. रेडी ही रेडी आहे. आता ह्याच्यावर थापता टॅप टॅप लाय. तुमच्या दाढीत अटकली आहे ती क्रीम. ती पण भरपूर दाढीत अटकली. टॅप 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 टॅप. हे जरा जास्तच झालंय. टॅप टॅप टॅप. आता मला कंटाळा यायला लागला. मानेला कोण बघतंय इकडं?
ते टॅप टॅपचं कंटाळा आलाय मला. तर चोळून घेतलं एकदम मस्तपैकी पहिला अर्थ. अरे केसांना पण लागला, आता काय विषय थोडा. आता आपल्याकडे वॅक्स आहे. आता तुम्हाला मी 1500चा गॉगल दाखवतो आणि त्याच्या आधी मला 100 वाला दाखवतो. हा आहे 100 वाला. याच्याने तुम्ही डोळे इतके आणि क्लीन पुसा की तुम्हाला असं प्रत्यक्षात वाटेल की चष्मा तुम्ही घातलाच नाही, प्रॉपर दिसतंय तुम्हाला. या गॉगलची मागणी वाढली, हा 150 रुपये करतोय मी. लगेच मागणी वाढली. लगेच सबस्क्रायबर सो एकदम मस्त असा सुशिक्षित पोरगा वाटतोय. सर वाटतंय असं बघण्यावर जाऊ नका. जसे माझ्या पॅन्टीवर माझ्या कुर्त्यावर बावर कारण मी खाली ट्रॅक घातली बघा. पोरीने अशा साध्या भोळ्या चेहऱ्यापासून वाचा. छान दिसतोय ते. अजूनही तुझी क्रीम त्या दाढीमध्ये अटकलेली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसलं आहे. खरंच. अरे कंचना 3ची फेस रिव्हील बघा. बघा दात पण चावते. सी आता हे पण मला कट करावं लागतं. आता तुम्हाला मी दाखवतो सगळ्यात महागडा गॉगल, जो मी खास दुबईवरून आणला. बोला 1 2 3 4. 3 दाखवतात. असं दिसतोय. पुढच्या निवडणुकीत मतं पडलीच पाहिजे. माझा लेफ्ट फ्रेंड असा का करतोय? माझा बोच. चला रेडी तर झालोय. आता फक्त पॅन्ट घालायची, ती मला आवडत नाही कारण मी माझं बॉडी दाखवून यूज नाही पाहिजे मला. बघा सगळं बहिणीचं वापरतोय आणि भावाचं. बघा बहीण कधी माझं वॅक्स वापरते. वॅक्स नाही, माझी पावडर वापरून झालाय. आणि हा बघा झोपलाय सरळ सरळ. आडवी झोपत नाही. मरता बघ कसा. बाहेर सगळे पाहुणे आलेत आणि हा झोपलाय सरळ सरळ. काय कळत नाही काम बिम आहेत की नाही. काम बिम आहेत की नाही. कॅमेरा उड्या का मारते. बघा मी झालेली आहे रेडी. गेट रेडी विथ मी. गेट रेडी. हे मागच्या बॅकग्राऊंडला इग्नोर करा, कारण समोर पण इग्नोरच होते. काय करू शकणार नाही. बघा किती गोरी आहे मी. रेडी झालेली आहे.
तर फायनली पोचलो आहे लग्नाला. एकदम फुल थाटामाटात. नंतर बघू शकता तुम्ही लग्न. तेवढा चांगला व्हिडिओ येत होता तर एका काकीने केली घाण. व्हिडिओच्या समोरूनच गेलेत, काय बोलणार. आणि नंतर मुंबईला निघायचं होतं दुसऱ्या लग्नाला, म्हणून पटपट गेलो. वरातीला नाचायला नाही थांबलो. टाटा बाय बाय. पुढच्या ब्लॉगला भेटू.